मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. कधी विचार केलाय की आपलं हे जग म्हणजे अगदी आपल्या कानावर पडणारं गाणं आपल्या फोन किंवा लॅपटॉपशी कसं बरं बोलत असेल? कारण ही दोन्ही जगं पूर्णपणे वेगळी आहेत. चला तर मग आज आपण बघूया की हा डिजिटल पूल नक्की कसा बांधला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण दोन वेगवेगळ्या भाषांबद्दल बोलतोय. एकीकडे आहे आपलं ॲनालॉग जग. कसं? तर एखाद्या गाण्याच्या लहरींसारखं एकदम सलग, अखंड. आणि दुसरीकडे आहे डिजिटल जग, जे फक्त 1 आणि 0च्या भाषेत बोलतं, म्हणजे पायऱ्या-पायऱ्यांसारखं, तुकड्या-तुकड्यांमध्ये. आणि खरी गंमत किंवा अडचण म्हणा इथेच सुरू होते. या दोन्हींमध्ये एक खूप मोठी दरी आहे. आपण याला ॲनालॉग डिजिटल दरी म्हणू शकतो. आता विचार करा, या दोन पूर्णपणे वेगळ्या भाषा एकमेकांना समजणार तरी कशा? मग प्रश्न उरतो की हे भाषांतर करायचं कसं? म्हणजे आपल्या जगातला हा जो एक सलग अनुभव आहे, त्याला आपण कम्प्युटरला समजेल अशा 1 आणि 0च्या साच्यात बसवणार तरी कसे? ह्याचं उत्तर दडलंय एका भन्नाट उपकरणामध्ये, ज्याला म्हणतात ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, म्हणजेच एडीसी. हे तेच महत्वाचं साधन आहे जे आपल्या भौतिक जगातली माहिती उचलून डिजिटल जगात आणून ठेवतं. तर भेटूया आपल्या या पहिल्या अनुवादकाला म्हणजेच ट्रान्सलेटरला. एडीसीचं कामच हे आहे. आपल्या जगाची भाषा घ्यायची आणि ती डिजिटल जगाला समजेल अशा रूपात बदलून द्यायची. आता हे बघून थोडं किचकट वाटू शकतं, पण हे भाषांतर करण्याची ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. याला म्हणतात सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन. सोप्या शब्दात हा एक अंदाजाचा खेळ आहे आणि यात 3 मुख्य खेळाडू आहेत. एक डीएसी, एक कंपॅरेटर आणि एक एसएआर. आता हे नक्की काम कसं करतं ते पुढे बघूया. वाटलं ना थोडं कॉम्प्लिकेटर? पण काळजी नसावी. याला आपण एक हायटेक गेसिंग गेम समजू शकतो. एक असा खेळ जो खूप फास्ट आणि अचूक आहे, जिथे एडीसी बाहेरून येणाऱ्या ॲनालॉग सिग्नलची किंमत काय असेल याचा अंदाज लावतं. चला, हे कसं होतं ते एका छोट्या 2 बिटच्या उदाहरणावरून समजून घेऊ. बघा, एडीसी सगळ्यात आधी सर्वात महत्त्वाच्या बिटचा अंदाज लावतं, त्याला 1 करून बघतं. मग ते चेक करतं ही व्हॅल्यू आलेल्या सिग्नलपेक्षा जास्त आहे की कमी. समजा जास्त असेल तर ते त्या बिटला 0 करून टाकतं. मग ते पुढच्या बिटकडे वळतं आणि सेम प्रोसेस परत करतं. असं करत करत जेव्हा सगळ्या बिट्सची तपासणी पूर्ण होते, तेव्हा आपल्याला मिळतो तो फायनल डिजिटल कोड. आणि हा कोड मूळ ॲनालॉग सिग्नलला अगदी बरोबर रिप्रेझेंट करतो. चला, म्हणजे कम्प्युटरला आता आपलं जग ऐकू यायला लागलंय. पण त्याला परत बोलायचं असेल तर? म्हणजे हे जे डिजिटल 1 आणि 0 आहेत, त्यांना तो परत आपल्या अनुभवाच्या जगात कसा आणणार? आणि इथेच आपल्या गोष्टीचा दुसरा भाग सुरू होतो. आता आपल्याला डिजिटल माहितीला परत ॲनालॉग अनुभवात बदलायचं आहे. आणि यासाठी आपल्याला अजून एका ट्रान्सलेटरची मदत लागणार आहे. याचं नाव आहे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, म्हणजे डॅक. नावावरूनच कळतंय की हे एडीसीच्या अगदी उलट काम करतं. हे 1 आणि 0चा कोड घेतं आणि त्याचं रूपांतर आवाज, चित्र किंवा आपण अनुभवू शकू अशा कुठल्याही ॲनालॉग सिग्नलमध्ये करतं. हे ऐकायला कदाचित थोडं टेक्निकल वाटेल, पण खरं तर आपण रोज डीएसी वापरत असतो. उदाहरणार्थ गाणी ऐकतानाच. चला, एका जुन्या पण मस्त सीडी प्लेअरच्या आत काय चालतं ते बघूया. इथे बघा, सीडीवरचा जो डिजिटल डेटा आहे तो जातो डीएसीमध्ये. आणि मग डीएसी त्याचं रूपांतर आवाजाच्या लहरींमध्ये करतो, ज्या आपण ऐकू शकतो. विचार करा, जर डीएसी नसतं तर ते संगीत फक्त आकड्यांचा एक निरर्थक खेळ राहिला असता. बरं, म्हणजे आपल्याकडे आता ऐकण्यासाठी एडीसी आहे आणि बोलण्यासाठी डीएसी आहे. पण ह्या सगळ्या डिजिटल डेटाचं मॅनेजमेंट पडद्यामागे नक्की कोण करतं? इथे एंट्री होते शिफ्ट रजिस्टरची. शिफ्ट रजिस्टरला तुम्ही डिजिटल जगातला ट्रॅफिक कंट्रोलर समजू शकता. हे एक असं बेसिक सर्किट आहे जे डेटा साठवून ठेवतं आणि त्याला इकडून तिकडे हलवण्याचं काम करतं. थोडक्यात सांगायचं तर शिफ्ट रजिस्टर्स अनेक महत्त्वाची कामं करतात. ते माहिती स्टोअर करतात, डेटाला एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये बदलतात आणि महत्त्वाचं म्हणजे कीबोर्डसारख्या इनपुट डिव्हायसेसकडनं माहिती घेणं आणि स्क्रीनसारख्या आउटपुट डिव्हायसेसना माहिती देणं हे सगळं सोपं करतात. खरं तर ते या सगळ्या सिस्टमचा एक महत्त्वाचा आधार आहेत. तर आपण बघितलं की कसं एडीसी, डीएसी आणि शिफ्ट रजिस्टर्स मिळून आपल्या ॲनालॉग जगात आणि डिजिटल उपकरणांमध्ये एक मजबूत पूल बांधतात.
पण जसजशी या दोन जगातली दरी कमी होतीये तसा एक विचार मनात येतो. आपल्या आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे जो कायम, अगदी कायम शुद्ध ॲनालॉगच राहायला हवा असं वाटतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?